नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज बघा रविवार म्हटले की बघा मुलांच्या शाळेला सुट्टी, मग त्यांची दंगामस्ती तर चालूच असते। मग आज सकाळचं बघा त्यांना नाश्त्याला बघा मस्तपैकी असं शेवाळ्याचं उपीट बनवलेलं होतं। मग ते शेवाळ्याचं उपीट बघा खाल्ल्यानंतर ना मस्तपैकी अशी त्यांची मज्जा चालू झाली। त्यांचं म्हणणं होतं बघा आज ना त्यांना टुटी फ्रुटी खायची होती। मग म्हटलं चला आता आज तर आपल्या घरात कलिंगड आहेच, त्यामुळे बघा त्यांना कलिंगड खायला दिलं आणि त्याच्यानंतर ना त्याचं बघा साल जी उरते ना त्या सालीपासून इथं टुटी फ्रुटी बनवायला घेतली। मग कलिंगडचा बघा आतला भाग व्यवस्थित सगळं काढून झाल्यानंतर ना त्याची जी वरची साल आहे ना आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। मग त्याच्या बघा वरती सगळी साल काढून झाल्यानंतर ना आपल्याला बघा त्याला ना बारीक बारीक त्याच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत। कलिंगड तर बघा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर उन्हाळ्यात तर बघा आपल्या शरीराला एकदम एनर्जी देते, थंडावा देते, मग त्यासाठी उपयोगीच आहे। मग बघा आपल्याला अशा पद्धतीने असं बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। मग बघा आता आपल्या फोडी झाल्यानंतर ना आपल्याला एक इथं कढई घेतलेली आणि त्या कढईमध्ये आपण 1 वाटी पाणी घालायचं आहे। पण ज्या कलिंगडच्या सालीपासून फोडी बनवलेल्या होत्या ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग स्वच्छ धुतल्यानंतर ना आपल्याला या पाण्यामध्ये बघा 10 मिनिटासाठी ना शिजायला टाकायचे आहेत। 10 मिनिटं शिजवून घ्यायचे, कारण आपण नंतर बघा साखर घालून ना साखरेमध्ये पण आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायचे म्हणताना आता बघा 10 मिनिटांनंतर आपण हे काढून घ्यायचं आहे। आता आपण बघा इथं कढई घेतली आणि कढईमध्ये ना 1 वाटी आपण पाणी घातलेलं आहे आणि इथं बघा साखर ना इथं अर्धी वाटी घेतलेली आहे। अर्धी वाटी बघा साखर घालून झाल्यानंतर ना आपल्याला 10 मिनिट ना याच्यामध्ये अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मग 10 मिनिटांनी बघा आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचं आहे। एका बघा इथं प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये बघा आम्ही इथं केशरी कलर घातलेला आहे। मग याच्यामध्ये बघा भरपूर आपण कलर ऍड करू शकतोय। मग आता इथं कलर घालून झाल्यानंतर ना आपल्याला इथं 2 तास ना असंच ठेवून द्यायचं आहे। 2 तासानंतर ना बघा तुम्ही याला पंख्याखाली पण वाळवू शकताय, नसेल तर 7 ते 8 तास तुम्ही उन्हामध्ये वाळवलं तरी चालेल। मग बघा इथं वाळवून झाल्यानंतर ना किती मस्त असं झालेलं आहे। ही तुटी फ्रुटी बनवायला बघा जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त काही अवघड पण नाहीये। घरच्या घरी आपण सहज साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि सगळ्यात मेन म्हटलं तर लहान मुलांना अशा वस्तू भरपूर आवडतात, त्याच्यासाठी बघा एकदम भारी बनवू शकतो। आणि बनवून झाल्यानंतर ना बघा इथं आमच्या मुलांना खायला दिल्यानंतर ना त्यांना भरपूर असं आवडलेलं होतं। तुम्ही पण बघा तुमच्या लहान मुलांसाठी घरी असं बनवू शकता। मग मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।